नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. माझी लाडकी बहीण योजनेनंतर महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खूप मोठी घोषणा केलेली आहे. ती म्हणजे की लाडकी बहीण योजनेनंतर शिंदे सरकारने महिलांसाठी आणखी एक फ्रीमध्ये तुम्हाला वर्षातले 3 सिलेंडर, गॅस सिलेंडर फ्रीमध्ये मिळणारे अशी घोषणा शिंदे सरकारने केलेली आहे. तर फ्रीमध्ये सिलेंडर साठी तुम्हाला काय करावं लागेल आणि हे सिलेंडर जे 3 सिलेंडर हे कोणाला मिळेल, याच्यासाठी पात्र कोण असेल आणि तुमचे भरपूर काही प्रश्न असतील याच्यासाठी, तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर व्हिडिओ मोस्ट इम्पॉर्टंट आहे, पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. महाराष्ट्र सरकारने अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे. त्याच्यानुसारच तुम्हाला महिलांना हे 3 सिलेंडर फ्रीमध्ये मिळणार आहे. वर्षाला 3 सिलेंडर मिळणार आहे आणि मध्यम या योजनेसाठी जे गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या कुटुंबांना मोफत सिलेंडर उपलब्ध करून देणे या ज्या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. तर या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना चुलीपासून मुक्त मिळणार आणि त्यामुळे त्यांना या योजनेचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार. ज्या ग्रामीण भागातील महिला आहे, ज्या चुलीवर जेवण बनवता आणि उज्ज्वला योजनानुसार त्यांना सिलेंडर पण भेटले नाही, अशा महिलांना पण या योजनेचा लाभ मिळेल. आणि जर तुमच्याकडे उज्ज्वला योजनेचा सिलेंडर असेल तरीही तुम्हाला 3 सिलेंडर फ्रीमध्ये मिळतील. आणि जर तुमच्याकडे सिलेंडरच नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ 100% मिळेल. ठीक आहे. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं की याच्यासाठी पात्र कोण आहे, जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे, गरीब लोक आहे आणि जे चुलीवर जेवण बनवतात त्यांच्यासाठी ही योजना राबवली जाणार आहे. आता दुसरं की याचं प्रमुख वैशिष्ट्य काय आहे, तर मुख्यमंत्री पूर्ण योजनेच्या माध्यमातून 5 व्यक्ती असणाऱ्या कुटुंबांना प्रति 3 सिलेंडर मोफत दिले जाणार आहे. तुमच्या घरात जर 5 व्यक्ती आहे आणि त्यांच्यासाठी हे 3 सिलेंडर फ्रीमध्ये देणार आहे. या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये जवळपास 55 लाखपेक्षा जास्त कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024चा लाभ हा राज्यातील पिवळे आणि केशरी राशन कार्ड धारण करणाऱ्यांना कुटुंबांना हे 3 फ्री सिलेंडर मिळणार आहे. तर तुमच्याकडे जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही याच्यासाठी पात्र आहात. ठीक आहे. याची क्वालिफिकेशन म्हणजे याच्यासाठी जी योग्यता जी आहे ती मी सांगितली की तुमच्याकडे रेशन कार्ड असणं आवश्यक आहे. चालेल, ते पिवळं असो केसरी असो. ठीक आहे. आता नेक्स्ट याच्यासाठी पात्रता काय निश्चित केली गेली, तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचं आहे. ठीक आहे. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर तुम्ही याच्यासाठी पात्र आहात. दुसरं, लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असून त्याच्याकडे राज्यातील कागदपत्रे असणे आवश्यक आहे. आता ते कागदपत्र काय ते मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला जर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी जी कागदपत्रांची जी लिस्ट आहे ती तुमच्यासमोर आहे. तर तुमच्याकडे आधार कार्ड 100% असेल, जर नसेल तर बनवून घ्या. आणि लाभार्थ्याकडे रेशन कार्ड आवश्यक आहे. आता रेशन कार्ड कोणतं पाहिजे, तर केसरी किंवा पिवळं दोघीमधून कुठलंही चालेल. LPG गॅस कनेक्शन असणे गरजेचं आहे. तुमचं जर प्रायव्हेट कनेक्शन असेल तेही चालेल. आणि तुम्हाला जर उज्ज्वला योजनेनुसार गॅस कनेक्शन भेटलं असेल, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीकडनं जे उज्ज्वला योजनेचे सिलेंडर आणि गॅस कनेक्शन भेटले तेही चालेल. ठीक आहे. तर ओळखपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता ओळखपत्र काय असतं, तर आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर ID कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे कुठलंही एक चालेल. ठीक आहे. हे डॉक्युमेंट महिलांचं असणं गरजेचं आहे. बँक खात्याचे पासबुक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर आता तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी बँक अकाउंट ओपन केलंच असेल किंवा तुमच्याकडे ऑलरेडी अकाउंट असेल तर तेही चालेल. ठीक आहे. आणि पासपोर्ट साईजचे तुमचा जो फोटोग्राफ आहे, पासपोर्ट साईज फोटो तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. आणि दुसरं, तुमचा मोबाईलला आधार कार्ड नंबर लिंक असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मोबाईल नंबर जो आहे तुमचा आधार कार्डशी लिंक पाहिजे. एवढ्या डॉक्युमेंटची तुम्हाला आवश्यकता पडेल. आता तुम्ही हा विचार करत असाल की ही योजना तर सगळं ठीक आहे, डॉक्युमेंटची लिस्ट सांगितली, कोण पात्र आहे कोण अपात्र आहे सगळं सांगितलं, मग याचा अर्ज कसा करायचा. तर अर्ज करण्यासाठी अजून महाराष्ट्र सरकारकडनं कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी केली गेलेली नाही आहे किंवा अर्ज प्रक्रिया सुरू केली गेलेली नाही. पण याची जी अर्थमंत्री जे आपले उपमुख्यमंत्री आहे अजित पवार यांनी 28 जून 2024 रोजी याची घोषणा केलेली आहे. पण अद्याप अजून या योजनेची अंमलबजावणी अजून केली नाही किंवा याच्यासाठी कुठलेही ऑनलाईन फॉर्म सुरू झालेला नाही आहे किंवा याच्याबद्दल अजून पूर्ण माहिती आलेली नाही. तर राज्य सरकार या महिन्यात म्हणजे नक्की जुलै 2024मध्ये याची अंमलबजावणी करू शकते किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला याच्याबद्दल अपडेट मिळू जाईल. तर हे 3 सिलेंडरची जी योजना आहे याची घोषणा केली गेलेली आहे. पण हे सिलेंडर केव्हा मिळणार, याच्यासाठी काय करावं लागेल, याची अपडेटसाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून याच्यासाठी जी अपडेट येईल मी तुम्हाला लवकरात लवकर माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमाने कळवण्याचा प्रयत्न करेल. तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि अशा माहितीसाठी
जेणेकरून या योजनेचा जो काही पण अपडेट येईल मी तुम्हाला लवकरात लवकर कळवून देईल. ठीक आहे. याचे ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे किंवा याच्यासाठी कुठं जायचं आहे का गॅस एजन्सीच्या ऑफिसला जायचं आहे, तिथं काय करायचं याची पूर्ण माहिती मी तुम्हाला याच्याबद्दल जशी अपडेट येईल मी पूर्ण तुम्हाला व्हिडिओ म्हणून देऊन देईल. तर व्हिडिओ मोस्ट इम्पॉर्टंट राहील. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुमच्याकडनं या योजनेचा जी आहे पूर्ण माहिती या चॅनलच्या माध्यमाने तुम्हाला भेटत राहील. तर भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.